मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलाचं आता मुंबईला जे आंदोलन होणार आहे, 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणती चूक झाल्यास त्याची किंमत ही सरकारला मोजावी लागणार असल्याचा गंभीर आरोप जे आहे मनोज जरांगे पाटलांनी केला आहे। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी धाराशिवमध्ये मराठा समाज बांधवाची आज बैठक घेतली। त्या बैठकीत म्हटलं, खरं तर 29 ऑगस्टला जरांगे मुंबईला जाणारच नाहीत। हे फक्त सरकारला दबाव टाकायचा, प्रेशर करायचं, हे सगळं नौटंकीपण आहे। जरांगेच्या मागे राहिलंय कोण? कुठेतरी बळच विनाकारण लोकांना जाऊन बैठका लावायच्या, तेच वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया यांना रोजानी लोक आणून बैठका घ्यायला लावायच्या आणि कुठेतरी केविलवाना प्रयत्न किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये काही होणार नाही। परंतु माझी राज्य सरकार यामध्ये चूक करण्याचा प्रश्नच नाही। चुका जरांगे करतो वेळोवेळी। ज्या गोष्टी मिळूच शकत नाहीत, ज्या संविधानात बसत नाहीत, अशा मागण्या करायच्या आणि कुठेतरी सरकारला अल्टिमेटम द्यायचं, कुठेतरी मराठा समाजाला वेठीस धरायचं। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधलं चांगलं मिळणारा आरक्षणाचा मारेकरी कोण? जरांगे। आणि आता कुठेतरी रिकामं काम करण्याचं जरांगे, रिकामं प्रेशर करण्याचं काम करत आहे। रिकामं त्यांनी डोकं लावू नये, रिकामं त्यांनी बोलू नये आणि कुठेतरी सरकारला प्रेशराईज जर करत असेल तर माझी सरकारला विनंती, सरकारने आता जरांगेचा लाड करणं बंद करावं। सरकारने तात्काळ जरांगेच्या मुसक्या आवळावात। जरांगेची SIT चौकशी लावायची राहिली ती लावली पाहिजे। जरांगेच्या अनेक वाळू माफियावर कारवाईची फाईल आहेत त्या आता तात्काळ वर काढल्या पाहिजे। जरांगीच्या आसपासच्या सगळ्या लोकांवर कारवाया जर झाल्या ना, जरांगीने बीड जाळले, त्याच्यामध्ये त्याचे सहकारी उचलण्याचं काम करावं, त्याचा प्रमुख सहकारी उचलण्याचं काम करावं। जरांगेचा आवाज बंद होईल, जरांगे पुन्हा बोलणार नाही। परंतु सरकार निवळ नपुसकवणी करायला लागले। सरकार जरांगेला असं एवढं घाबरतं विनाकारण कशामुळे? इतक्या बिंडोक माणसाला जर तुम्ही घाबरत असाल तर सरकार तुम्ही चालवण्याचा तुम्हाला खरं तर अधिकार नाही। तुम्ही जर जे दोषी आहेत त्यांना जर उचलत नसाल तर तुम्हाला राज्य सरकार चालवण्याचा अधिकार नाही। आणि जर तुम्हाला राज्य सरकार चालवायचं असेल तर बिंडोक जरांगेवर कारवाई करा आणि त्याला उचलण्याचं काम करा।